धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाच गाण्यामध्ये व्यस्त। 24 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला नाच गाण्याचा व्हिडिओ व्हायरल, पूरग्रस्तांचा संताप। पुराच्या तडाख्यात पीक झालं मातीमोल। जीवापाड जपलेल्या कापसाच्या पिकाचं नुकसान झाल्यामुळे बीडच्या लिंबोडीमध्ये शेतकऱ्यांनी फोडला टाहो। गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका। तालुक्यातील 105 गावांचा तुटला संपर्क। पर्लकोटा नदीने ओलांडली धोक्याची पातळी। पूरग्रस्त भागात मंत्री आले, दौरे झाले, मात्र मदतीचं काय? महापुरानंतर आता मराठवाड्यात अश्रूंचा महापूर। शेती, घरं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट, शेतकरी हवालदिल। राज्यात आजपासून पुढील 3 दिवस विविध भागामध्ये पावसाचा अलर्ट। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मुंबईतील आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरला नितेश राणेंचं उत्तर। सोशल मीडियावरती आय लव्ह महादेव या आशयाची नितेश राणेंची पोस्ट। राणेंच्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। लडाखमधील हिंसाचार प्रकरणी ईडीकडून सोनम वांगचुक यांची चौकशी होण्याची शक्यता। तर वांगचुक यांच्या एनजीओला विदेशातून फंडिंगचा आरोप। आरोपांनंतर लायसन्स रद्द। भारतीय हवाई दलाकडून आज MiG-21 विमान होणार निवृत्त। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल करणार फेअरवेल फ्लायपास्टचं नेतृत्व। 65 आणि 71च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बजावली होती मोठी भूमिका। आणि कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची अलोट गर्दी। गेल्या 4 दिवसांपासून रोज लाखोंच्या संख्येने भाविक अंबाबाई चरणी लीन। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण धाराशिवमधून बघूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये महापुरामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे मात्र नाचगाण्यामध्ये व्यस्त असताना दिसत आहेत। कारण 24 सप्टेंबरला नागरिक संकटात असताना त्यांचा डान्सचा जो व्हिडिओ आहे तो सध्या समोर येतोय। जिल्ह्यामध्ये पुराचं संकट असताना नवरात्रोत्सवात त्यांनी ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। महसूल अधिकाऱ्यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। जिल्हा भीषण पुराच्या संकटात असताना तुळजापुरात मात्र शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल बघायला मिळते। धाराशिव जिल्हा संकटात असताना महसूल अधिकारी मात्र नाचगाण्यामध्ये व्यस्त आहेत। RDC शोभा जाधव, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यामध्ये व्यस्त असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। जिल्ह्यातील लाखो पिकं जी आहेत ती धोक्यात आलेली आहेत आणि शेतकरी अडचणीत असताना मात्र जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन सध्या समोर आलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांच्याशी बातचीत केली। ते नेमकं काय म्हणतात आपण एकदा ऐकूया। आपल्यासोबत उभाठ्याचे खासदार ओमराजे निंबाळकर जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण पाहताय अतिवृष्टीने मोठा फटका बसलेला आहे राज्याला। धाराशिव जिल्ह्यामध्ये महापुराला मात्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे। नाही, एक मला वाटतंय अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, प्रत्येकानं या घटनेकडे बघताना संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक कृती करत असताना त्या प्रसंगाला ती योग्य आहे का अयोग्य आहे, मला वाटतं हा सुद्धा थोडा सद्विवेक बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे। आता ते त्या तुळजापूरचं जे देवस्थान आहे, मला वाटतं सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता पूर्वी, पण अशी पुराची महाभयंकर परिस्थिती आल्याच्या नंतर मला वाटतंय तो कार्यक्रम थांबवून त्याच्यासाठी खर्च केले जाणारे पैसे निश्चितपणे पूरग्रस्तासाठी, आपत्तीत सापडलेल्या लोकांसाठी देणं हे प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधीचं सुद्धा प्राधान्य असणं गरजेचं आहे। निश्चित माझी सुद्धा मागणी आहे, पण एक गोष्ट मात्र त्यांची नाकारता येणार नाही, कारण ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूर आला होता त्या दिवशी कीर्ती किरण पुजारच होते की ज्यांनी पहाटे 4 वाजता फोन उचलला होता
आता ह्या पद्धतीनं त्या सांस्कृतिक महोत्सवात निश्चितपणे उत्सव साजरा म्हणजे तिथं हे करणं योग्य नव्हतं. कारण जी लोक अडचणीत आहेत, जी लोक संकटात आहेत, त्या लोकांना ते भावणार नाही. कारण त्यांना वाटेल की बाबा आम्ही इतकं आमच्या जीवावर बेतलेलं आहे आणि तुमचं चाललंय काय. मला वाटतं अशा प्रकारचा संदेश जातोय. पण पहिल्या दिवशी पुरामध्ये मात्र त्यांनी पहाटे 4 वाजता फोन उचलून त्या ठिकाणी आपत्तीच्या बाबतीत मदत केलेली होती. आणि माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की आता हा जो काही महोत्सव तुम्ही पूर्वनियोजित होता तो महोत्सव तुम्ही आता खरंच रद्द करा आणि त्या महोत्सवाला जे काही पैसे खर्च करायचे त्याच्याऐवजी आता पूरग्रस्तांना जे अडचणीत आणि संकटात सापडलेले शेतकरी आहेत, लोक आहेत, सामान्य माणसं आहेत, आपण बघितलं असेल अक्षरशः घरात चिखल झालेला आहे लोकांच्या, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. उद्या काय करावं, जी मुलं शिक्षणासाठी बाहेर गेले त्यांची फीस कुठून भरावं, जी शेती वाहून गेली ती नीट कशी करावी, बँकेचं उचललेलं कर्ज कसं फेडावं, अशा असंख्य चिंतेत शेतकरी आहे. त्यामुळे आपण त्याच्या जागी जाऊन त्याच्या मनाचा विचार घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर बघितलं असेल की ह्या महापुराच्या नंतर अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात. आता भूम तालुक्यामध्ये म्हात्रेवाडीमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केली. काल तुमच्या बार्शी तालुक्यातल्या काळीनारीमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या. शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता. काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30 मी आलेलो आहे. त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन. तर आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया. बालाजी, खरं तर धाराशिवमध्ये आपण बघतोय प्रचंड नुकसान झालंय महापुरामुळे. मात्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे मात्र नाचगाण्यात व्यस्त असतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. अमित, एकतर शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार म्हणावा लागेल की ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे 4 वाजता जरी फोन घेतले असते किंवा त्या आपत्तीसाठी जरी झटत असले तर ते ज्या मंचावर गेले त्या मंचावर जाताना त्यांच्या डोक्यातले हे सगळं विसरलं का की शेतकरी जो आहे तो अडकलेला आहे. शेतकऱ्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. शेतकरी घास आणण्यासाठी जो अन्नदाता आहे तो बिस्किट पुड्यासाठी कुठेतरी निवारा केंद्रात आश्रय घेतोय. 2 घासाच्या भटकंतीसाठी तो बसकंटी करतोय. त्याचा संसार सगळा पाण्यात गेला, त्याची जनावरं गेली, त्याची गुरं गेलीत. सगळी संवेदना ज्या आहेत त्या कुठेतरी जिल्हाधिकारी विसरलेत का, हा प्रश्न या निमित्तानं खरं तर उपस्थित केला जातो. आम्ही तो विचारला जातोय की ज्या जिल्हाधिकाऱ्यावरती जिल्ह्याची जबाबदारी असते त्यांच्या सोबत आणखीन एक अधिकारी आहेत RDC म्हणून, त्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख असतात, त्यांच्याकडे सगळी आपत्ती निवारण